अशा प्रकारे अंतर्गोल आरशाचे गुणधर्म उपयोग हे कोणकोणते आहेत, म्हणजे जे बहिर्गोल आरसा आणि अंतर्गोल आरसा, याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोणत्या कोणत्या कामासाठी आपल्याला त्याचा वापर होत आहे. बघा इथे दिलं आहे केश कर्तनालय व दाताचा दवाखाना. आता केश कर्तनालय म्हणजे जिथे केस कापण्यासाठी जे आरसे वापरले जातात, आपण केस कापण्यासाठी जेव्हा आपण सलूनमध्ये जातो मग तिथे मोठे मोठे आरसे ठेवले जातात, मग त्या आरशामध्ये आपल्याला व्यवस्थित आपले केस कटिंग केले आहेत की नाही ते पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे दाताचा दवाखाना की आपल्या दातामध्ये असलेले जे अंतर्गत जे आपले दात आहेत त्याचे दाताची पाहणी करण्यासाठी देखील आपल्याला त्या आरशाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत आहे. बघा जसं चित्रात पाहत आहेत, बघा आरशाच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास त्या वस्तूची सुलट आभासी व अधिक मोठी प्रतिमा आपल्याला मिळवता येते. त्यांनी सांगितले बघा अशा प्रकारे जर एखादा आरशाच्या आपल्या दाताच्या मागे कोणत्या प्रकारचा आजार आहे किंवा काय प्रकार घडला आहे, का दुखत आहे ते पाहण्यासाठी देखील आपल्याला अशा छोट्या भिंगाचा आरशाचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे अशा अंतर्गत आरशाचे हे गुणधर्म आपण पाहत आहोत. आरशाच्या ध्रुव नाभी या दरम्यान वस्तू असल्या त्या वस्तूची सुलट प्रकार, आपण जसं आरशात पाहिलं तर आपल्याला याच्या अपोजिट साईड मिळते, ही आभासी आहे व ती अधिक मोठ्या प्रमाणात ती आपल्याला दिसते. बघा आता दुसरं पाहिलं बॅटरी व वाहनाची हेडलाईट आहे की जी बॅटरी आणि वाहनाची जी हेडलाईट, जी मोठमोठ्या गाड्या आहेत त्याला आपण काय म्हणावं, हेडलाईट म्हणणार. बघा अशा प्रकारे ही काय आहे, हेडलाईट आहे. प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास, त्यांनी सांगितलं आहे प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर झोत मिळतो. की जर आपण त्याच्या प्रकाशाचा स्रोत आहे तो नाभीपाशी ठेवला तर त्याचा प्रकाशाचा झोत कसा आहे, आपल्याला समांतरामध्ये मिळणार, म्हणजे इक्वल मिळणार आहे. तिसरं आहे फ्लड लाईट आहे. आता बघ इथे काय फ्लड लाईटमध्ये काय, प्रकाशाचा स्रोत हा अंतर्मुख आरशाच्या वक्रता याच्यामध्ये थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. कशामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो, की प्रकाशाचा जो झोत स्रोत आहे तो कसा आहे, अंतर्वर्क आहे, म्हणजे तो कसा झाला आहे, थोडा बेंट झालेला आहे. त्यामुळे त्याच्या वक्रता माध्यमाच्या थोडासा पलीकडे जर तो ठेवला गेला तर त्याच्यामुळे तो तीव्र म्हणजे इफेक्टिव्ह असा प्रकाश देतो, असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा देण्याचं काम देखील ते करत असतो. त्याचप्रमाणे चौथं आहे विविध सौर उपकरणे आहे. जे विविध सौर उपकरणे ही कोणत्या प्रकारची आहेत, अंतर्वर्क आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभी प्रतलामध्ये एकत्र येतात आणि अशा प्रकारे ते ऊर्जा देण्याचं काम करतात. आता बहिर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग पाहिला. आतापर्यंत पाहिला अंतर्गोल आरशाचे गुणधर्म कोणते आहेत, आता आपण पाहणार बहिर्गोल आरशाचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग. गाड्यावर पहिलं जे आहे, गाड्यावर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरशे हे कसे आहेत, बहिर्वक्र आहेत. की आपण कोणतंही वाहन घेतलं, कोणतीही जी गाडी घेतली की त्या गाडीला जे आरसे लावले जातात ते कोणत्या प्रकारचे आहेत, बहिर्वक्र आरसे आहेत, म्हणजे बहिर्गोल आहेत. की जेणेकरून मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या किती डिस्टन्सने आहेत, त्या किती अंतरावरती आहेत आणि ते कोणत्या स्पीडने येत आहेत, मागच्या गाड्या पाहण्यासाठी आपल्याला ह्या बहिर्गोल आरशाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. म्हणजे गाड्यावर उजव्या डाव्या बाजूला असणारे जे आरसे आहेत ते कसे आहेत, बहिर्वक्र आरसे असं आपण त्याला म्हणणार. दुसरं आहे मोठे बहिर्वक्र आरसे दुकानात बसवलेले असतात. त्याचप्रमाणे जे मोठे मोठे जे आरसे आहेत, जे आपण सलूनमध्ये जातो किंवा जेव्हा मोठमोठ्या दुकानामध्ये जातो किंवा एका मोठ्या हॉटेलमध्ये जातो की तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रतिमेमध्ये मोठ्या आकाराचे आरसे बसवले जातात, त्याला बहिर्वक्र आरसे देखील असे म्हटलं. किंवा दुकानाच्या सेलसाठी देखील आरसे लावले जातात. आता कार्टेशियन चिन्ह आणि संकेत आहे. आता कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव पी हा आरंभ बिंदू मानतात, म्हणजेच मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष घेतात. म्हणजे हे चिन्ह संकेत पुढील प्रमाणे आहे. आता कार्टेशियन चिन्ह संकेताच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशा प्रकारे चिन्ह संकेत आहे की त्याचा आरशाचा ध्रुव पी आहे आणि आरंभ बिंदू हा मानला जातो, म्हणजे मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष आहे अक्ष घेतात. तर हा चिन्ह संकेत हा पुढील प्रमाणे मग कोणत्या प्रकारामध्ये, आता आपण थोडीशी गणिताच्या माध्यमातून आपण बघा इथे पाहणार आहोत. इथे त्याने दिलेलं आहे बघा, आपाती किरणाची दिशा आहे, कसं दिलं आहे, डावीकडील अंतर कसं आहे, ऋण असतं आणि उजवीकडील अंतर हे कसं आहे, धन आहे, म्हणजे एक्स आहे, म्हणजेच मुख्य अक्ष आहे. हा काय आहे, इथून दिसणारी सर्व लाईन कशी आहे, मुख्य अक्ष आहे. ऊर्ध्व अंतर आणि धन, अधो अंतर आणि ऋण आहे. तर म्हटलं आता अशा प्रकारे बघा दिलं आहे, आपाती किरणाची दिशा दिलेली आहे आणि जे रेषा कशी आहे, वाय आहे. वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. जी वस्तू आहे ती आरशाच्या नेहमी डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. त्या अक्षाच्या ध्रुवापासून अशा प्रकारे ती मोजण्याचं काम करते. आपण कार्टेशियन चिन्ह संकेताचा बघत आहोत. बघा ते दुसरं आहे, आरंभ बिंदूच्या डावीकडे मोजलेली सर्व अंतरे कशी असतात, धन असतात, तर उजवीकडे मोजलेली अंतरे हे
ऋण असतात. आता आरंभबिंदूच्या डावीकडे असलेली जी सर्व अंतरे ती कशी आहेत, ऋण आहेत, परंतु उजवीकडे असलेली ती धन असतात. म्हणजे ही अंतरे कशी आहेत, ऋण मानली जातात. हे देखील आपलं बघा चित्राच्या माध्यमातून धन आणि ऋण. तिसरं आहे मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे ही ऊर्ध्व अंतरे म्हणजे धन आहे. मुख्य अक्ष आहे त्याला मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे कशी आहेत, ऊर्ध्व आहेत. ती कशी आहेत, ऊर्ध्व आहेत. समजलं. ते चौथं आहे मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने बोललेले अंतरे अधो अंतरे असे ऋण असतात. अधो अंतरे बघा मुख्य अक्षाला असलेले जे लंब आणि खालच्या दिशेने जे असलेले आहेत ती अंतरे कशी आहेत, अधो अंतरे ऋण आहेत. अशा प्रकारे देखील इथे आपण पाहिलेलं आहे. जसे इथे बघा चित्रामध्ये स्पष्ट होत आहे. पाचवं जे आहे अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर कसे आहे, धन आहे. जे अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर कसे आहे ते ऋण प्रकारात दाखवले आहे, तर बहिर्वक्र आरशाचे जे नाभी अंतर कसे आहे हे धन आकारामध्ये इथे धनामध्ये दाखवलेले आहे. तर आरशाचे सूत्र कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण चिन्हाच्या संकेताचं अंतर मोजतो तेव्हा आपल्याला वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि नाभी अंतर याचा योग्य किमती आपल्याला मिळत असतात. समजलं मुलांनो, की त्यामुळे वस्तूचे अंतर काय मानू आपण, यू मानू, म्हणजेच वस्तूच्या ध्रुवापासूनचे हे अंतर मानले जाते. प्रतिमेचे अंतर आहे ते काय मानू आपण, व्ही मानू, म्हणजेच प्रतिमेचे ध्रुवापासूनचे हे अंतर आहे. प्रतिमेचे अंतर म्हणजेच प्रतिमेचे ध्रुवापासूनचे जे अंतर असते, म्हणजेच काय आहे, वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर व गोलीय आरशाचे नाभी अंतर यांच्यातील संबंध म्हणजेच काय आहे, आरशाचे सूत्र आहे. आता बघा इथे आपण जरा नीट पाहणार आहोत की आरशाचं सूत्र आहे. या सूत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत, वस्तूचे अंतर घेतलेले आहेत, प्रतिमेचे अंतर घेतले आहेत आणि प्रतिमेचे अंतर म्हणजे प्रतिमेच्या जवळपासूनचे असणारे अंतर आहेत. म्हणजेच एकूण किती बाबी आहेत आपण पाहणार आहोत, वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर व गोलीय आरशाचे नाभी अंतर यांच्यातील संबंध म्हणजेच आरशाचे काय आहे हे सूत्र असणार आहे. आता आरशाचे बघा सूत्र हे कोणत्या प्रकारामध्ये इथे दिलेलं आहे बघा, म्हणजेच काय आहे 1/v + 1/u = 1/f हे आपलं काय आहे आरशाचं सूत्र असणार आहे. मग हे सूत्र सर्व परिस्थितीत सर्व गोलीय आरशाच्या वस्तूच्या सर्व स्थानाकरता उपयुक्त असं असणार आहे. कसं आहे, उपयुक्त आहे. हे सूत्र सर्व कसं आहे, परिस्थिती सर्व गोलीय आरशापासून वस्तूच्या सर्व स्थानाकरता उपयुक्त आहे, सर्वांसाठी उपयोगाचं आहे. आता गोलीय आरशामुळे होणारे विशालन म्हणजेच एम आहे. मग ते कशा प्रकारे होते, गोलीय आरशामुळे होणारे विशालन प्रतिमेच्या उंचीशी H2 असणाऱ्या वस्तूच्या उंचीच्या H1 गुणोत्तराने दर्शवतात. याद्वारे वस्तूच्या आकाराच्या मानाने ते संबंधित असतात. बरोबर. आता ते कशा प्रकारे, प्रतिमा किती प्रमाणात मोठी झाली हे आपल्याला दिसत आहे. बघा आता दिले आहे बघा, गोलीय आरशामुळे होणारे जे विशालन प्रतिमेच्या उंचीशी H2 असणाऱ्या वस्तूच्या उंचीच्या H1 गुणोत्तराने दर्शवतात व याद्वारे वस्तूच्या आकारमानाच्या मानाने संबंधित प्रतिमा ही किती प्रमाणात मोठी झाली हे दिले जाते. म्हणजेच विशालन कसे आहे, विशालन बरोबर प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची बरोबर H2/H1 यावरून असे सिद्ध होते की M = U भागिले V, U आहे, U/V आहे बघा, V/U आहे. तर अशा प्रकारे आपण विशालनची आपण काय पाहिले, सूत्र पाहिले. प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची आहे. म्हणजेच वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असल्याने वस्तूची उंची कशी आहे, धन मानली जाते. कशी आहे, धन मानली जाते. म्हणजेच प्रतिमा आभासी असल्यास उंची काय आहे, धन घेतात, परंतु वास्तव प्रतिमेकरिता ऋण घेतली जाते. म्हणजेच चिन्हाच्या संकेतानुसार वस्तू ही आरशाच्या डावीकडेही ठेवली जाते. त्याचमुळे वस्तूचे अंतर आहे ते ऋण घेतलं जातं. समजते मुलांना. अशा प्रकारे मग आता उदाहरणाच्या मार्फत सोडून की जोडलेले जे उदाहरण आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत बघा आपण पाहणार आहोत. किती बघा दिले आहे सोडवलेले उदाहरण आहेत ती कोणकोणती आहे की जर राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्मुख आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा जर मिळवायची आहे तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा, तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप, वस्तूचा आकार काय असेल याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय काय गोष्टी दिल्या आहेत ते महत्त्वाचं गरजेचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा आपण नीट पाहून घेणार आहोत. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभी अंतरावर असलेल्या अंतर्वर्ग, तिने अंतर्वर्ग आरसा घेतलेला आहे. बघा गोली आकाराचे 2 प्रकार आहेत. आपण पाहिला अंतर्गत आणि बहिर्गत. आणि यापैकी जो आरसा घेतला आहे तो कोणता आहे, अंतर्वक्र घेतला आहे. व त्या आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा जर मिळवायची आहे, तिला 5 सेंटीमीटर घेऊन उलटी प्रतिमा मिळवायची आहे तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवला गेला पाहिजे की जेणेकरून तर तिला ते 5 सेंटीमीटरची उंचीची उलटी प्रतिमा मिळेल. म्हणजेच तसेच
तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार हा कसा असेल, त्यामुळे त्या वस्तूचा आकार देखील कसा असेल, त्याचे स्वरूप, प्रतिमेचे स्वरूप आणि वस्तूचा आकार कसा असेल ते देखील आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, साहजिकच आहे की आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या आपण इथे खाली मांडून घेणार. मग नाभी अंतर किती आहे, नाभी अंतर म्हणजे काय, एफ आहे, नाभी अंतराला एफ बोलणार, म्हणजे ते किती आहे, 10 सेंटीमीटर. वस्तूचे अंतर किती आहे, अंतराला आपण यू बोलणार आहोत, म्हणजे ते 30 सेंटीमीटर. प्रतिमेचे अंतर किती आहे, H2 आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर, म्हणजे उलटी प्रतिमा म्हणून पण -5. उलटी केली आहे ना, म्हणजे ते किती आहे, मायनसमध्ये येणार आहे. मग आपल्याला काय काय काढायचं आहे, प्रतिमेचे अंतर बरोबर म्हणजेच व्ही काढायचं आहे आणि वस्तूची उंची म्हणजे हाईट 1 काढायचं आहे. तर आता हाईट 2 इथे दिलेली आहे, प्रतिमेचे अंतर H2 दिले आहे, पण आता वस्तूची उंची ही आपल्याला काढायची आहे. मग ज्या गोष्टी दिल्या आहेत आपण त्या मांडणार आहोत. आता आपण त्या मांडून घेतल्या. आता आपण आरसाचं जे सूत्र आहे ते देखील आपण घेतलं आहे, 1/v + 1/u = 1/f. मग परत आपण काय केलेलं आहे बघा, 1/v बरोबर आपण इथे काय केलं आहे, 1/f घेतलेला आहे आणि -1/u घेतलेला आहे. इथे आपण त्याचा उलट घेतलेला आहे आणि त्यात 1/v = 1/10 -10 in bracket -1 and upon -30. मग अशा प्रकारे आपण इथे काय केलं की पुन्हा इथे म्हणून 1/v = -3 + 1 = 13 घेतलेला आहे, बरोबर. मग दोनामधून इथे एक गेलं तर किती राहणार आहे, 2 राहणार आहे, म्हणून -2/30 30 आलेला आहे. आणि मग आपण याला काय केलं आहे, भाग लावलेला आहे, बे पंचे 10, म्हणजे तिथे उत्तर किती दिलेलं आहे, 15 उत्तर आलेलं आहे. 1/v = -1/15. 1 गेलं तर आपलं -15 आन्सर आलेला आहे. बघा आता त्याचं विशालन कसं काढायचं आहे, m बरोबर H2/H1 -v/u, म्हणजेच H1 = UH2/v. H1 = -30 in bracket -5 ब्रॅकेट कंप्लीट आणि -15. मग H1 इज काय केलं आहे, -2 आणि -5 आणि H1 = 10 आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं बघायचं उत्तर गेले की ज्या आपण संख्या दिल्या त्या H1 किती आहे, 30 आहे आणि आपल्या प्रतिमा किती मिळाली आहे, जे अंतर आहे ते किती आहे, 5 आहे, म्हणजे 30 आणि ते काय केलेलं आहे, 5 घेतले आहेत आणि त्याच्यामुळे त्याला आपण भागाकार करून जे आपलं उत्तर आहे जे 15 आलं होतं ते उत्तर आपण इथे टाकलेलं आहे. बघा अशा प्रकारे. आणि परत H1 इज मायनस, आता मायनस इथे दिलेले आहेत, 2 पंचे 10 झालेला आहे, म्हणजे याचा काय केला आहे, गुणाकार केलेला आहे. अशा प्रकारे आपलं जे H1 = 10 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आरशापासून पडद्याचे अंतर हे 15 सेंटीमीटर असावे, म्हणून राशीला जो पडदा आहे तो आरशापासून 15 सेंटीमीटर अंतरावर हा ठेवावा लागेल, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण सूत्राच्या माध्यमातून हे उत्तर आपण इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. समजलंय मुलांनो? चला आता आपण बघा पाहणार आहोत, सारांशाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपण कोणकोणते घटक पाहिले आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सारांशामध्ये पाहिलं की जो पृष्ठभाग प्रकाशाच्या परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा करतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, आरसा म्हणणार आहोत. जो पृष्ठभाग प्रकाशाचे काय करतोय, परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला दाखवतो त्याला आपण आरसा म्हणतोय. आपल्याला क्लिअर झालेलं आहे. सपाट आरशामध्ये परावर्तित किरण हे प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत. जो सपाट आरसा आहे त्याला प्रत्यक्ष किरण एकमेकांना छेदत नाही, या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने स्तोत्र एवढीच असते. जे सपाट जो आरसा आहे, जे आपण रेग्युलर आरसा पाहतो त्या आरसामध्ये आपली जी प्रतिमा आहे ही ना जास्त दिसते ना कमी दिसते, ती कशी दिसते, आपल्या प्रतिमे एवढीच दिसते. जे थर्डली आहे, सपाट आरशात व्यक्तीची प्रतिमा पूर्ण दिसण्यासाठी आरशाची किमान उंची त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. जर सपाट आरशामध्ये जी आपली या व्यक्तीची जी प्रतिमा आहे जर ती आपल्याला पूर्ण दिसण्यासाठी आरशाची किमान उंची आहे ती व्यक्तीच्या किती असणं गरजेची आहे, निम्मी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, गोलीय आरशाचे अंतर्गोल बहिर्गोल आरसा असे 2 प्रकार पडतात. आपण हे पण पाहिलंय की बहिर्गोल आरसा, गोलीय आरसा आहे त्या गोलीय आरशाचे अंतर्गोल आणि बहिर्गोल अशा प्रकारचे 2 आरशाचे प्रकार पडतात. आपण नेक्स्ट पाहिले, ध्रुव वक्रता केंद्र C, वक्रता त्रिज्या R, मुख्य अक्ष, मुख्य नाभी F व नाभी अंतर जे F आहे या गोलीय आरशा संबंधीच्या काय आहेत, या संज्ञा आहेत. नेक्स्ट आहे, गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेच्या अभ्यासा किरणकृतीच्या सहाय्याने आपल्याला करता येतात. हे देखील आपण शिकलो आहोत. नेक्स्ट आहे, अंतर्गोल जो आरसा आहे तो आरसा जर गोलाकार पृष्ठभागातला भागात चकचकीत असेल तर तो अंतर्वर्ग आरसा म्हणतात. त्याला 2 नाव आहेत. किती आहेत, अंतर्गोल आणि अंतर्वर्ग आहे. जर त्यातला गोलाकार पृष्ठभाग हा आरसा आतला जो भाग आहे तो कसा आहे, चकचकीत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, अंतर्गोल किंवा अंतर्वर्ग. पण बहिर्वर्ग आणि बहिर्गोल आरसा जो गोलाकार पृष्ठभाग बाहेरचा जो भाग आहे आपण पाहिला आहे की त्याचा बाहेरचा जो भाग आहे
तो बाहेरचा भाग हा चकचकीत असेल, बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला काय म्हणणार आहोत, बहिर्वर्क आरसा असे आपण म्हणणार आहोत. आपलं नेक्स्ट आहे अंतर्वर्क आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात. जेव्हा प्रकाश किरण हे परावर्तनानंतर एकाच बिंदूत एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण हे झालेले असते, बरोबर, असेही आपण त्याला म्हणत असतो. त्याचमुळे अंतर्वर्क आरशामुळे प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा ही मोठी किंवा लहान मिळते. की जे अंतर्वर्क आरसा आहे त्याची जी प्रतिमा कशी आहे, मूळ वस्तूच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा ही मोठी देखील मिळू शकते किंवा लहान देखील मिळू शकते. बहिर्वक्र आरशाला अपसरी आरसा असे म्हणतात. काय म्हणतात, अंतर्वर्क आरशाला असे काय म्हणणार बघा, बहिर्वर्क आरशाला अपसरी आरसा म्हणतात व बहिर्वर्क आरशावर परावर्तित झाल्यानंतर प्रकाश किरण एकमेकापासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे अपसरण होते. आता बघा दिले आहे, बहिर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा वस्तूच्या मूळ आकारापेक्षा कशा आहेत, लहान असतात. मग याचा उपयोग काय कुठे कुठे केला जातो, आरशाचा केश कर्तनालय, दात, कान, डोळे यांच्या दवाखान्यात, बॅटरी व वाहनाची हेडलाईट आहेत, फ्लाईट्स आहेत, विविध संरक्षणे यामध्ये देखील अंतर्वर्कचा आरसाचा वापर करतात. तर गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला असणारे जे आरसे आहेत ते कसे आहेत, बहिर्वक्र आरसे असतात. मग आरशाचं सूत्र आणि कार्टेशियनच्या संकेतानुसार अंतरेही मोजून ठरवतात. आता नेक्स्ट आहे, सर्व परिस्थितीत सर्व गोलीय आरशांना वस्तूच्या सर्व स्थानकाकरिता आरशाचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. मग आरशाचे सूत्र आहे देखील आपण पाहिले आहेत, 1/v + 1/u = 1/f. हे काय आहे, आरशाचे सूत्र आहे. इथे v हे प्रतिमेचे काय दिसते, अंतर आहे, u हा पदार्थाचे अंतर आहे आणि f हे नाभी अंतर आहे. हे देखील आपण शिकलेलो आहोत. म्हणजेच गोलीय आरशामुळे होणारे विषालन म्हणजे m हे प्रतिमा व वस्तूतील उंचीचे गुणोत्तर इथे आपल्याला दिसून येत असते. म्हणजेच m = u/v, u = h2 आणि h1 आहे. तर अशा प्रकारे आपण बऱ्याच घटकांचा मुलांना या पाठाच्या दरम्यान आपण इथे अभ्यास केलेला आहे. तर त्याचप्रमाणे मुलांना आपण या पाठाच्या दरम्यान असलेले जे हर एक घटक आहेत, हर एक टॉपिक आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. तसेच या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर आहेत ती कोणत्या प्रकारचे आहेत ती देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.